विद्यार्थी मित्रांनो, 9वी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण भाग 1 चा दुसरा धडा वास्तव संख्या चालू करत आहोत। भाग 2 चे लगत 2 धडे बघितले आपण, पहिला आणि दुसरा। भूमितीतील मूलभूत संबोध आणि समांतर रेषा। भाग 1 चा पहिला धडा संच आपण अगोदरच बघितलेला होता। आता आपण दुसरा धडा बघूयात, ज्या धड्याचं नाव आहे वास्तव संख्या। वास्तव संख्या बघत असताना अगोदर आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण संच या धड्यामध्ये केलेली आहे। ज्या संख्या, आता वास्तव संख्या म्हणजे सगळ्या ह्या मी सांगितलेल्या संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात वास्तव संख्यामध्ये। म्हणजे हे सगळे उपसंच आहेत वास्तव संख्याचे। वास्तव संख्याची जर व्याख्या बघायची असेल तर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात। काय सांगा? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात। परिमेय संख्येचे काही गुणधर्म आहेत। क्रमनिरपेक्षता, साहचर्य, अभिकारक आणि व्यस्त। हे इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहून घ्या। परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आहेत। पहिला गुणधर्म आहे क्रमनिरपेक्षता। क्रमनिरपेक्षता, क्रमनिरपेक्षता म्हणजे ए अधिक बी ची बेरीज बरोबर बी अधिक ए ची बेरीज राहते आणि ए गुणिले बी चा गुणाकार हा बी गुणिले ए असतो। म्हणजे क्रम बदलला म्हणून बेरजेत फरक पडत नाही किंवा गुणाकारात फरक पडत नाही। दुसरा गुणधर्म आहे साहचर्य। साहचर्य, ए अधिक बी ची बेरीज करून मग त्याच्यामध्ये सी मिसळा किंवा बी अधिक सी ची बेरीज करून त्याच्यामध्ये ए मिसळा। 3 संख्या जर असतील तर कोणत्या बी दोघाची बेरीज करा आणि तिसरं मिसळा। क्रम कसा बी घेतलो तर सारखाच येतो। ए गुणिले बी चा गुणाकार करा अगोदर आणि मग सी चा गुणाकार करा, किंवा
ए गुणिले बी गुणिले सी चा गुणाकार करा, सारखाच येतो. याला म्हणतात साहचर्य गुणधर्म. अविकारक गुणधर्म कोणता बघा? अविकारक गुणधर्म कोणत्या बी संख्येला जर एक न गुणलो तर त्याचा गुणाकार ह्या तीच संख्या येतो ए. आणि कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य मिसळलो तर तीच संख्या येते. याला म्हणतात अविकारक गुणधर्म. कोणत्या बी संख्येमध्ये शून्य मिसळलं तर बेरीज तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला जर एक न गुणलो तर तीच येते. व्यस्त एखाद्या संख्येमध्ये त्याची व्यस्त संख्या जर मिसळली तर बेरीज ही शून्य येते. एखादी संख्या व तिची व्यस्त संख्या यांचा गुणाकार हा कधी पण एक असतो. असे हे 4 गुणधर्म आहेत. कोणते कोणते? क्रमनिरपेक्षता, साहचर्य, अविकारक आणि व्यस्त. 2 अधिक 3 करा किंवा 3 अधिक 2 करा, 5च येते. बेत्रिक 6 करा, 3 दोन्ही 6 करा. 2, 3 आणि 5 आहे. 2 आणि 3 ची बेरीज करा 5 आणि मग पुन्हा 5 मिसळा 10च. 2, 3 आणि 5 ची बेरीज करा आणि मग 2 मिसळा 10च येते. अविकारक कोणत्याही संख्येला 1 न गुणाकार करा तीच संख्या येते. कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिसळा तीच येते. व्यस्त चिन्हांकित व्यस्त संख्या मिसळा बेरीज शून्य येते आणि त्याचा गुणाकार व्यस्त करा, त्याचा गुणाकार 1 येतो. असे हे 4 गुणधर्म आणि वरी व्याख्या आहे, तेवढं लिहून घ्या. वरली व्याख्या लिहून घ्या अगोदर आणि मग त्याच्या खालचे 4 गुणधर्म. कोणते कोणते? क्रमनिरपेक्षता, साहचर्य, अविकारक आणि व्यस्त. हा आहे क्रमनिरपेक्षता, हा गुणधर्म आहे साहचर्य, हा गुणधर्म आहे अविकारक आणि हा आहे व्यस्त. विद्यार्थी मित्रांनो, धड्याला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला टाइम टेबल आज टाकू आम्ही व्हॉट्सअपवर. कशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे त्या धड्याचं. आणि येत्या रविवारी जी काय तारीख येईल त्या तारखेला तुमची गणित भाग 2 च्या दुसऱ्या धड्यावर परीक्षा होईल. ओके.